मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. अशीच एक घटना माझ्यासोबत 6 वर्षापूर्वी घडली होती. त्यामुळे माझे सारे जगच बदलून गेले. लग्नाच्या दिवशी घरची मोलकरीण माझ्याजवळ येऊन बसली आणि माझ्या चेहऱ्यासमोर भेट दिली. तेव्हा माझ्या सासूने तिच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली, "माझ्या सुनेला भेटवस्तू देण्याची तुझी हिंमत कशी झाली?" माझे लग्न अतिशय श्रीमंत कुटुंबात झाले होते. प्रत्येकजण माझ्या चेहऱ्यासमोर मला हजारो रुपये देत होता. सासूने मोलकरणीला घराबाहेर हाकलून दिले. एके दिवशी मी बाजारात गेले असताना मला तीच मोलकरीण भेटली. ती म्हणाली, "माझे गिफ्ट उघडून बघ, तुझा जीव वाचेल." मी लगेच घरी आले आणि भेटवस्तू उघडली. त्यामुळे मी भांबावून गेले होते, कारण आज पुन्हा लोक मला माझ्या घरी भेटायला आले होते. नेहमीप्रमाणे तो मला आवडला आणि निघून गेला. पण मला खात्री होती की नेहमीप्रमाणे यावेळीही माझे नाते कायम राहणार नाही. बरं, मला वाटलं तेच होतं. माझ्या आजीने संध्याकाळी मुलाच्या कुटुंबियांना फोन करून माफी मागितली होती आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता. शेवटी माझी आजी माझं लग्न का होऊ देत नव्हती. मला तिच्या प्रेमाबद्दल शंका नव्हती, कारण माझ्या आईच्या मृत्यूनंतर आजीने मला माझे मातृप्रेम दिले. ती माझी मैत्रीण होती. अनेकदा ती माझ्या दुःखाचे सांत्वन करायची. ती माझ्या आईच्या बरोबरीची होती. माझे तिच्यावर खूप प्रेम होते, म्हणून मी आजीवर कधीच संशय घेतला नाही. हे वास्तव असूनही माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले होते की तू तुझ्या वडिलांच्या घरी बसून म्हातारी होशील, पण तुझी आजी तुझं लग्न होऊ देणार नाही, कारण कदाचित त्यांना एकटे राहण्याची भीती वाटते. तर या माणसांनी भरलेल्या जगात त्यांना समजून घेणारा आणि त्यांना तुमचा सर्व वेळ देणारी तूच आहेस. मी माझ्या मैत्रिणीचे बोलणे ऐकून हसायचे आणि म्हणायचे की असे काही नाही. तुम्हा सर्वांना समजले आहे की माझी आजी मला अशा कोणत्याही खोल कुटुंबात उघड करू इच्छित नाही. तिला माझ्यासाठी खूप खास मुलगा शोधायचा आहे. मी नेहमी हे बोलून स्वतःला पटवून द्यायचे, पण यावेळी आजीनेही तेच केलं होतं. यावेळीही आजीने माझ्या नात्याला नकार दिल्याने मला काहीतरी विचित्र वाटले. माझ्या मैत्रिणी बरोबर होत्या का? बाबांनी संध्याकाळी घरी आल्यावर आजीला विचारलं, "आज आमची पाखीला पाहायला आलेले लोक तुला कसे वाटले?" आजी म्हणू लागली, "त्यांना लाथ मार, ते कुठून परत आले माहीत नाही." तो एकदम निरागस दिसत होता. मी माझ्या मुलीला अशा लोकांमध्ये अडकवणार नाही. वडिलांच्या कपाळावर ताण आला आहे असे मला वाटले. ते खूप रागावलेले दिसत होते, पण त्यांचे शब्द सावकाश ठेवले. ते म्हणाले, "आई, तुला आठवते का, आपली पाखी 25 वर्षाची झाली आहे. सध्या यासाठी नातीही येत आहेत आणि काही वर्षे गेली तर हे नातेही येणे बंद होईल. लोक आमच्या घरी येणे बंद करतील, मग तिच्यासाठी नाते कुठे शोधणार?" आजी रागाने म्हणाली, "मी पाखीची आई नाही, पण तिला मी आई म्हणून वाढवले आहे. मी तुला सांगितले आहे की जग इकडून तिकडे वळेल. माझे मन जिथे सहमत असेल तिथेच मी तिचं लग्न करेन. मी तिला तुझ्या अनुभवाला बळी पडू देणार नाही." पप्पा म्हणाले, "मम्मी, तुला आयुष्यभर एकही नातं आवडलं नाही तर?" आजी अगदी शांतपणे म्हणाली, "मग मी माझ्या मुलीला घरी बसवणार का? तिचे माझ्यावर ओझे नाही. मी तिला माझ्याजवळ ठेवीन." आजीचे म्हणणे ऐकून माझ्या मैत्रिणींनी जे सांगितले ते अगदी बरोबर आहे असे मला वाटले. तिला एकटे वाटू नये म्हणून आजीला माझे लग्न करायचे नव्हते. मला खूप वाईट वाटत होते. मी आयुष्यभर अशीच बसून राहू का? माझ्या वयाच्या सगळ्या मुलींची लग्न झालीत. मी माझ्या खोलीत आले आणि भिंतीकडे टक लावून पाहू लागले. आज मला आईची खूप आठवण येत होती. तिने मला सोडले नसते तर आज मला हे सर्व सहन करावे लागले नसते. बरं, तेव्हापासून 3 दिवस उलटून गेले होते. आजी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "पाखी, तयार हो, मुलं तुला भेटायला येतील." मी लगेच माझ्या आजीला नकार दिला आणि म्हणाले, "नाही आजी, मला तयार व्हायचे नाही. तुला अशी माझ्यासाठी कोणती मुलं आवडतात की मी विनाकारण बसायला तयार होईन? मला माहीत आहे की तुला यावेळीही नकार द्यायचा आहे." आजी माझं ऐकून हसायची. ती म्हणू लागली, "कदाचित हे लोक मला तुझ्यासाठी नेमके हवे आहेत. तेव्हा तयार राहा आणि माझ्या वतीने तुझ्या हृदयात कोणतेही वाईट स्थान ठेवू नकोस." मी गप्प बसले. मला खात्री होती की यावेळीही आजी नकार देईल, पण तरीही तिच्या आनंदासाठी मी होकार दिला. मी त्यांच्या समोरून गेली होती. आज 2 महिला, 1 पुरुष मला भेटायला आले. मला पाहून दोन्ही बायकांना खूप आनंद झाला. ती म्हणाली की बाकी आम्हाला मुलगी खूप आवडली. एकाने पटकन तिच्या पर्समधून 10,000 रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले. एवढ्या पटकन घेताना मला थोडी काळजी वाटत होती. मी प्रश्नार्थक नजरेने आजीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने मला पैसे ठेवण्याचा इशारा केला. ते पैसे धरून मी स्वयंपाकघरात आले. माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगवान झाले होते. आजीने माझ्यासाठी हे नाते निवडले होते का? मी आनंदी होते, पण आजीवर माझा अजून विश्वास बसत नव्हता, कारण ती कोणत्याही क्षणी तिचा निर्णय बदलू शकते.
ते सर्व परत गेले होते. संध्याकाळी वडील घरी परतले तेव्हा आजीने त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या, खूप खूप अभिनंदन बेटा केशव, मी पाखीसाठी मुलगा निवडला आहे. पप्पांनी माझ्याकडे हसून पाहिलं. मग ते म्हणाले, ठीक आहे मम्मी, मला सांग त्या लोकांमध्ये काय होते जे तुम्हाला आवडले? ते आमच्या शहरातील खूप श्रीमंत लोक आहेत. पप्पांच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे बदलला होता. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होते. तो मोठ्या आश्चर्याने म्हणाला, आई, पण या सगळ्यांसाठी? आजीने पप्पांच्या तोंडावर हात ठेवला होता. ती म्हणू लागली, मला माहीत आहे की मला काय करायचे आहे. मला खात्री होती की एक दिवस माझ्या मुलीसाठी खूप चांगले नाते येईल आणि बघ, माझ्या देवाने ऐकले आहे. पप्पांनी आजीचं ऐकून मान हलवली आणि म्हणाले, नाही आई, मी माझ्या मुलीचे लग्न श्रीमंतांमध्ये अजिबात करणार नाही. कारण गरीब मुलींना श्रीमंतासोबतच्या नात्यात नेहमीच सहन करावे लागते. मी माझ्या मुलीला इतक्या अभिमानाने वाढवले आहे की ती लोकांचे ऐकत राहते. आजी म्हणाली, का नाही, आता तू पूर्णपणे गप्प राहशील. पाकीचं नातं मी पक्क केलं आहे. तिला मी आई म्हणून वाढवलं. हा माझा हक्क आहे, नाही का? पप्पा गप्प बसले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा मला स्पष्ट दिसत होती. या नात्यासाठी मी कोणत्याही प्रकारे तयार नव्हते. आता मी विचार करत होते की आजीने माझं लग्न फिक्स केलं होतं कारण तो खूप श्रीमंत आहे. माझी आजी खूप साधी बाई होती आणि त्यांना साधेपणा आवडायचा. त्यांनी आपले जीवन नेहमीच गरिबीत व्यतीत केले होते, परंतु त्यांनी त्याबद्दल कधीही तक्रार केली नव्हती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देवपूजेत घालवले होते. मी तिचे आभार मानत राहिली. माझ्या वळणावर त्यांनी आमच्या दर्जाच्या दृष्टीने समान असलेले प्रत्येक नाते नाकारले होते. आज एका अतिशय श्रीमंत आणि उच्च पदस्थ कुटुंबातून माझ्यासाठी प्रस्ताव आला तेव्हा तिने लगेच हो म्हटलं. रात्री वडील माझ्या खोलीत आले आणि मला विचारले, तुला खात्री आहे की तुझ्या आजीने तुझ्यासाठी हे नाते स्वीकारले आहे? त्याबद्दल तुझे मत काय आहे? मी म्हणाले, बाबा, मला काही कळत नाही. ते लोक कसे आहेत, मुलगा कसा आहे, काय करतो? आजीने हो म्हटल्यामुळे तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. तुम्हा दोघांच्या इच्छेनुसार मला लग्न करायचं आहे. जिथे तुम्ही म्हणाल तिथे मी माझा माथा टेकून लग्न करेन. पप्पा हसायला लागले. मी या नात्यासाठी तयार नाही असे सांगितले. मी एक गरीब माणूस आहे. तुझे नाते खूप श्रीमंत कुटुंबातून आले आहे. मी आयुष्यभर कष्ट करत राहिलो तरी या लोकांच्या सन्मानार्थ हुंडा गोळा करता येणार नाही. त्या लोकांचे या शहरात नाव आहे, त्यांच्या ओठावर एक ओळख आहे. मला भीती वाटते की तुला आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतील. म्हणूनच तुझे नाते आमच्यासारख्या लोकांमध्ये असावे असे मला वाटते. मी माझे खांदे सरकवले आणि म्हणाले, तुम्ही आजीशी बसून या गोष्टीवर चर्चा करा. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तुम्ही दोघे मला सांगाल तिथे मी लग्न करेन. पप्पा माझ्या डोक्याला हात लावून खोलीच्या बाहेर गेले. आजी आणि बाबा यांच्यात काय झाले आणि काय नाही हे मला माहीत नव्हते. हुंड्याच्या नावावर 1 रुपयाही नको आहे आणि अगदी साधेपणाने लग्न करायचे आहे असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या बोलण्याने पप्पांनाही त्रास झाला, पण आजीच्या आग्रहापुढे त्यांनी माघार घेतली होती. माझ्या लग्नाची वरात आली. मी सुंदर सजले होते. निरोपाच्या वेळी आजी माझ्याकडे आली आणि माझ्या कानात कुजबुजली की तू श्रीमंत लोकांच्या वाड्यात जाताना खूप काळजी घे. त्यांच्यामध्ये स्थायिक हो आणि तुला मिळणारे पैसे आणि दागिने सुरक्षितपणे ठेव. आणि मग तू मला भेटायला येशील तेव्हा सगळे पैसे वगैरे घेऊन ये आणि मला दे. मी आश्चर्याने आजीकडे पाहिले. आजी इतकी लोभी झाली होती. माझ्या सासरच्या लोकांकडून मिळालेल्या पैशाची मागणी करत होती. कुणास ठाऊक तिने स्वतःच्या हेतूने माझे लग्न श्रीमंत लोकांमध्ये केले असावे. बरं, माझ्या मनात हजारो शंका आहेत. निरोप घेऊन मी त्या हवेलीत परतली होती. माझा नवरा कसा असेल याची काळजी वाटत होती. बरं, प्रतीक्षेची वेळ आता संपली होती. खोलीच्या दारात मंद आवाज आला आणि तेवढ्यात एक मुलगा आत आला. तो माझ्या समोर बेडवर येऊन बसला. तो हसला आणि म्हणाला, कशी आहेस पाकी? आपल्या पहिल्या लग्नाच्या रात्रीबद्दल तुझं अभिनंदन. मी वर पाहिले आणि माझ्या नवऱ्याकडे पाहिले. मी पहिल्या नजरेतच त्याच्या प्रेमात पडले. तो अतिशय देखणा तरुण होता. त्याचा आवाजही खूप गोड होता. मी त्याचे आभार मानले. तो गर्विष्ठ व्यक्ती दिसला नाही किंवा त्याच्यात कोणताही दिखावा नव्हता. तो पूर्णपणे सामान्य माणसासारखा दिसत होता. त्याचा स्वभावही खूप छान वाटत होता. ते म्हणाले की पाकी, तुला आमच्या हवेलीत विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु मी तुला वचन देतो, मी तुला नेहमीच साथ देईन. मला या गोष्टीचा आनंद झाला. माझी जीवनसाथी खूप चांगली व्यक्ती होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दणका देत खोलीबाहेर आले. प्रत्येकजण माझ्याकडे वळत होता. घरातील सर्व वडीलधारी मंडळी माझ्याकडे एकटक पाहत होती. हा वाडा माणसांनी खचाखच भरलेला होता. मला पाहणाऱ्या प्रत्येकाने मला अनेक 1,000 रुपये दिले. याबाबत मी विनयला विचारले असता तो म्हणाला, ही आमची प्रथा आहे. प्रत्येकजण नववधूला भेटवस्तू देत राहतो. ते सर्व पैसे मी माझ्या पर्समध्ये ठेवत होते. मग मला आजीचे म्हणणे आठवले.
हे पैसे मला त्यांना द्यायचे होते. विनय किंवा त्याच्या कुटुंबियांनी मला विचारले तर मी त्यांना इतके पैसे कसे देऊ शकते हे मला विचित्र वाटत होते. मग मी त्यांना काय उत्तर देऊ या विचारात मी हरवले होते. एक मोलकरीण माझ्या दिशेने आली. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? मी हसले आणि म्हणाले, कृपया माझ्या भविष्यासाठी प्रार्थना करा. तिने हात वर करून माझ्या डोक्यावर ठेवले आणि म्हणाली, मी तुझ्यासाठी देवाला खूप प्रार्थना करते. तेवढ्यात घरातील सर्व चाकरमानीही तिथे आल्या होत्या. सगळे एका रांगेत उभे राहिले. एक एक पुढे सरकत होते आणि त्यांच्या स्टेटसनुसार मला काही गिफ्ट देत होते. मी माझ्या सासूबाईंकडे पाहिलं. मी पण मोलकरीणकडून काही घ्यावं की नाही. माझ्या सासूबाईंनी मला गिफ्ट घेण्याचा इशारा केला होता. ती गेल्यावर माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, भेटवस्तू नेहमी स्वीकारल्या पाहिजेत. बघू नकोस भेटवस्तू म्हणजे काय आणि भेट देणारा कोण आहे. ही भेट घेऊन तू खूप चांगले केले आहे. अशा रीतीने त्या लोकांची हृदयही कायम राहिली असतील की घरची मालकीण आमची भेट स्वीकारते. मी हसले होते. माझ्या सासूबाई बाहेर गेल्यावर पहिली मोलकरीण माझ्याकडे आली आणि म्हणाली, मॅडम, माझे नाव शोभा आहे. आज मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही, पण माझे नाव लक्षात ठेवा. मी तुम्हाला अशी भेट देईन की तुमचे जीवन बदलेल. मी शोभाचा हात धरून म्हणाले, तुम्ही मला आशीर्वाद द्या, ते पुरेसे आहे. विनाकारण स्वतःला त्रास देऊ नका, असे म्हणत मी माझ्या पतीशी बोलू लागले. या वाड्यात अनेक लोक होते. माझ्या सासूबाई, सासरे, त्यांचे 2 भाऊ, त्यांची मुले, हे सर्व माझ्यावर खूप प्रेम करत होते. त्यांना कधी सून म्हणताना कंटाळा आला नाही. माझे पतीही खूप चांगले होते. एके दिवशी शोभा साफसफाईच्या बहाण्याने माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, मॅडम, जर तुमच्या सासूबाई किंवा नवऱ्याने यायला सांगितले आणि आम्ही तुम्हाला त्या हवेलीची जागा दाखवू तर त्यांचे अजिबात ऐकू नका. त्यांच्यासोबत जाण्याची चूक करू नका. मी प्रश्नार्थक नजरेने शोभाकडे पाहिले, पण माझा प्रश्न टाळण्याआधी ती पटकन खोलीतून निघून गेली. मी स्तब्ध असताना ती असे का म्हणाली? मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मी शोभाला विचारायचं ठरवलं होतं की ती असं का बोलली. काही वेळाने माझे पती खोलीत आले. तो म्हणाला, एवढी काळजीत का दिसतेस? मी नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाले की असं काही नाही. शोभा असे बोलली हे मला विनयला कळवायला नको होते. बरं, मी दिवसभर शोभाशी बोलण्याची संधी शोधत राहिले, पण मला ती एकटी सापडली नाही. कधी ती किचनमध्ये दुसऱ्या मोलकरणीसोबत काम करत होती तर कधी बागायतदारांसमोर अंगण साफ करत होती. रात्रीचे 10 वाजले होते. मी संधी शोधत होते, पण अयशस्वी झाल्यावर मी झोपायला माझ्या खोलीत गेले. पण मी हा बेत केला होता, सकाळपर्यंत काही झालं तरी मी शोभाला माझ्या खोलीत बोलावून तिला हे विचारेन, तिने मला हे सर्व का सांगितले. सकाळी विनय आणि मी नाश्ता करून खोलीतून बाहेर पडलो तेव्हा शोभा अंगणात उभी होती. मी पटकन पुढे सरकले आणि म्हणाले, शोभा, तू माझी खोली साफ करायला ये, म्हणजे मी नाश्ता करून मोकळी होऊ शकेन. मग मी होकार दिला. आम्ही सर्वांनी मोठ्या आनंदाच्या वातावरणात नाश्ता केला. मी उठून माझ्या खोलीत जाऊ लागले तेव्हा सासू म्हणाली, पाखी, टेबलावर प्यायची भांडी आहेत, ते सर्व उचल आणि स्वयंपाकघरात ठेव. मी मोठ्या अस्वस्थतेने माझ्या सासूबाईंकडे बघत होते. ती म्हणाली, तू असं का बघत आहेस? मी तुला अजून भांडी धुवायला सांगितले नाहीये. फक्त काही दिवस विश्रांती घे. मग एक चांगली सून म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागेल. नवरा पटकन बोलला. तो म्हणाला, आई, मी इतर वहिनींना घरचे काम करताना पाहिले नाही, मग माझ्या बायकोला स्वयंपाकघरात काम करायला का पाठवत आहेस? सासूच्या चेहऱ्यावर किंचित रागीट हास्य उमटले होते. ती म्हणू लागली की तुझ्या वहिनी खूप चांगल्या घराण्यातून आल्या आहेत, तर तुझ्या बायकोची पार्श्वभूमी कशी आहे हे तुला चांगलं माहीत आहे. अशा मुलींना काम करण्याची सवय असते. काम नसेल तर तिला कंटाळा येतो आणि मग टाईमपास करण्यासाठी ती घरी जेवण बनवते. मी माझ्या सासूकडे अतिशय बेफिकीर नजरेने पाहिले. मला त्यांच्याकडून अशा गोष्टींची अजिबात अपेक्षा नव्हती. घरातील सर्वांसमोर तिने माझा अपमान केला होता. मी मोठ्या कष्टाने माझे अश्रू आवरले आणि टेबलावरची भांडी उचलून स्वयंपाकघरात ठेवायला गेले. त्या कामातून मोकळी झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन लपून बसले. काही वेळाने शोभाही तिथे आली. तिच्या हातात एक लिफाफा होता. तिने हा लिफाफा माझ्या हातात दिला आणि म्हणाली, मुली, मी तुला एक गिफ्ट नक्कीच देईन असे सांगितले होते. ही माझी तुला भेट आहे. मी हा लिफाफा फिरवत असताना माझ्या खोलीचा दरवाजा उघडा होता. माझ्या सासूबाई घाबरून माझ्या खोलीत आल्या. शोभाने माझ्या हातात दिलेला लिफाफा पाहून तिने ओरडून लिफाफा घेतला आणि म्हणाली, हे पैसे मी गरिबांमध्ये वाटून देईन. शोभाकडे पाहून तिने विचारले, या पाकिटात पैसे आहेत ना? शोभा खूप घाबरली होती. ती म्हणाली, मॅडम, तेच आहेत. यावेळी विनयही खोलीत आला होता. माझ्या सासूने पटकन माझ्या पतीला इशारा केला आणि त्यांनी मला
पटकन खोलीतून बाहेर काढले. हे सर्व इतक्या लवकर घडले की मला काहीच समजले नाही. दुसऱ्या दिवशी मोलकरीण बेपत्ता झाली होती. दुपारच्या जेवणानंतर माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की शोभा काही दिवसांच्या सुट्टीवर तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. तोपर्यंत तिची सर्व कर्तव्ये माझी सून सांभाळेल. मी माझ्या सासूकडे अतिशय कडक नजरेने पाहिले. मी मनात विचार केला की शोभाला लवकर निघून जावे लागेल. घरची बरीच कामे मला करावी लागणार आहेत. शोभाच्या अचानक गायब होण्याकडेही मी दुर्लक्ष केलं होतं. आता मला खूप उदास वाटू लागलं. घरातील इतर सुनाही उठून पाणी प्यायच्या नाहीत, तर मला मोलकरणीसोबत स्वयंपाकघरात काम करावे लागले. मला इतकं काम करायची सवयही नव्हती. आजीने मला राणी बनवले होते. आता मला आजीचा खूप राग आला. तिने माझ्यासोबत असे का केले? माझे लग्न अशा घरात झाले ज्याची स्थिती आमच्यापेक्षा 1000 पट जास्त होती. माझ्यासारख्या लोकांशी लग्न केलं असतं तर मला हे सगळं सहन करावं लागलं नसतं. ह्या गोष्टीचा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी आले. इतक्यात विनय खोलीत आला. माझा उदास चेहरा पाहून तो थोडा विचारात पडला. तो म्हणाला, मला माहीत आहे की तुला खूप किंमत मोजावी लागली आहे. या सर्व समस्यांमुळे तूही नाराज आहेस. मी आईशी बोललो. माझ्या सुनेला मी या घरची राणी बनवीन असे ती म्हणाली. मला काही दिवस तिच्या चाचण्या घेऊ द्या. तू माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची बायको आहेस. ती तुझ्याशी असं वागणार नाही. तू किती धाडसी मुलगी आहेस हे तिला दिसावे म्हणून ती हे सर्व मुद्दाम करत आहे. विनय काय बोलतो यावर माझा विश्वास बसत नव्हता, पण तरीही मी त्याला धीर देण्यासाठी थोडेसे हसले. घरच्या कामात व्यस्त होऊन 2 आठवडे उलटून गेले होते आणि मला काहीच ऐकू आले नाही. एके दिवशी विनयने माझा हात धरून मला आरशासमोर उभे केले. तो म्हणाला, बघ, तू या मुलीला ओळखतेस का? हिच्याशी मी लग्न केले आहे. हे विखुरलेले केस, डोळ्यासमोर इतके काळे डाग आणि स्वतःसाठी काय रूप निर्माण केले आहे. मी म्हणाले, विनय, माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त ओझं आहे. मी काय करू? तो म्हणाला, आज तू घरातील कोणत्याही कामाला हात लावणार नाहीस. तुझा सगळा वेळ माझा असेल. मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन. आणि मग मी हसून म्हणाले, तुझी आई तुला यासाठी परवानगी देईल का? पण खरं तर विनय मला त्याच्यासोबत घेऊन गेला. त्याने खूप छान ठिकाणाहून खाऊ घातला आणि मग मला खरेदीसाठी देखील घेऊन गेला. मी कपडे घेण्यासाठी दुकानात गेले असता विनय म्हणाला की तू इथे बस, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतो. मी होकार दिला. कोणीतरी मला हाताने हलवले. तेव्हा मी कपडे बघत होते. माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. मी पटकन मागे वळून पाहिलं तर तीच दासी शोभा उभी होती. ती मला म्हणाली, कसा तरी तो लिफाफा उघडून बघ, तुझा जीव वाचेल. असं म्हणत ती गर्दी कापत पुढे सरकली. मी स्तब्ध बसून राहिले. शोभा या शहरात होती. मग माझ्या सासूबाई माझ्याशी खोटं का बोलल्या आणि माझ्या जीवाला धोका असल्याचं शोभा मला वारंवार का सांगत होती? नक्कीच काहीतरी वेगळं होतं. मी ठरवले होते की मला तो लिफाफा कोणत्याही किमतीत सापडेल. विनयने ज्यूस आणताच मी त्याला घरी जायला सांगितले. तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आधी कपडे घे आणि मग आपण निघू. मी माझ्या नावाला होकार दिला आणि म्हणाले की मला लगेच घरी जायचे आहे. मला खूप डोकेदुखी आहे. विनय जरा चिंतेत होता, पण त्याने मी सांगितले ते मान्य केले. घर साफ करण्याच्या बहाण्याने मी परत जाऊन संपूर्ण घराची झडती घेतली. माझ्या शरीरात तीव्र वेदना होत होत्या. थकव्यामुळे मी दमले होते, पण हिंमत हरले नाही. मग शेवटी खूप प्रयत्नानंतर मला तो लिफाफा माझ्या सासूबाईंच्या पलंगाखाली सापडला. मी तो लिफाफा लपवून माझ्या खोलीत आणला. आतून कुलूप लावून लिफाफा उघडताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, कारण त्यात अशा अनेक गोष्टी होत्या ज्याने मला धक्काच बसला. या पाकिटात माझ्या वडिलांचे आणि शोभाच्या लग्नाचे काही चित्र होते. ते पाहून मी थक्क झाले. शोभा माझी आई होती आणि मग माझी आई वारली असे खोटे का बोलले? मी पटकन सगळं बघायला लागले. त्यात लग्नपत्रिकाही होत्या, पण नाव पाहिल्यावर मला पूर्ण शंका आली, कारण त्या कार्डमध्ये विनयच्या आजोबांचेही नाव होते. शोभा विनयच्या आत्या होत्या का? दारात कोणीतरी येताना ऐकून मी हे सर्व पाहत होते. मी सगळं लपून दार उघडलं आणि समोर विनय उभा होता. तो माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला, तू एवढी का घाबरली आहेस? मी म्हणाले, कारण मला तुम्हा लोकांचे वास्तव मला माहीत आहे. विनय म्हणाला, कसली हकीकत? तो म्हणाले, तुम्ही लोकांनी तुमच्या आत्याला शोभाला घरची मोलकरीण बनवली आहे. तुम्हाला लाज वाटत नाही का? विनय माझ्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहू लागला. तो म्हणाला, काय बकवास बोलतेस? ठीक आहेस ना? मी सर्व पुरावे विनय समोर ठेवले होते. त्याच्या चेहऱ्यावरची चमक बदलली होती. मी म्हणाले, आता उत्तर दे, तुला याविषयी काय म्हणायचे आहे? विनय म्हणाला, मला याबाबत
काहीच माहिती नाही. मी शपथ घेतो, परंतु मी तुला वचन देतो की मी तुला संपूर्ण सत्य प्रकट करीन. यावर मी समाधानी झाले. विनय माझ्यासोबत होता. मी या सर्व गोष्टी लपवल्या होत्या. संध्याकाळचे 7 वाजले होते. माझी सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, सुनबाई ये, मी तुला हवेलीच्या तळघरात घेऊन जाते. तिथे काही काम आहे, तुला ते करावे लागेल. तसे घराचा प्रत्येक कोपरा तुला माहीत आहे. अचानक माझ्या मनात घंटा वाजू लागल्या. मी म्हणाले, तुम्ही जा, मी येते. मी पटकन मोबाईल उचलला आणि विनयला सांगितले की तुझी आई मला तळघरात घेऊन जात आहे. मी हरवले तर मला तिथे शोधा. विनयला मेसेज करून मी पटकन बाहेर पडले. माझी सासू मला तळघरात घेऊन गेली आणि मग मला ज्याची भीती वाटत होती ते घडले. तिने मला एका खोलीकडे ढकलले आणि दरवाजा बाहेरून बंद होता. दाराला कुलूप होते. मी थरथर कापत होते आणि वेळ असाच निघून जात होता. इथे सगळीकडे अंधार पसरला होता. सकाळपासून रात्र उलटली की कोणीतरी दार उघडलं आणि आत येऊन माझ्यासमोर उभं राहिलं. त्याने माझा हात धरला आणि तो मला घेऊन वाड्यात गेला. विनय म्हणाला, मम्मी, माझी बायको तळघरात का बंद होती? कुलूप कोणी लावले होते? पाखी घरच्या नोकराला घेऊन पळून गेली होती असे म्हणत होतीस. असे खोटे का बोलीस? माझ्या सासूबाई एकदम घाबरल्या आणि म्हणाल्या की ती पळून जाणार होती. बदनामीच्या भीतीने मी तिला इथे कोंडून ठेवले होते. विनय गर्जना करत म्हणाला, खोटं खोटं बोलतीस तू. माझे सासरे पुढे आले आणि म्हणाले, मी तुझ्या आईला तळघरात बंद करायला सांगितले. याचे कारण माहीत आहे का? की ही मुलगी पाखी तुझी आत्या शोभा यांची मुलगी आहे. पप्पांचे तिच्यावर मुलगी म्हणून खूप प्रेम होते. त्यांनी आपल्या प्रॉपर्टीचा चांगला भाग तिच्या नावावर दिला होता. पण तिने काय केले माहीत आहे का? तिने एका सामान्य मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. आम्हाला त्याला पकडून कुटुंबात परत आणायचे होते, पण वडिलांनी नकार दिला आणि सांगितले, तो असा आनंदी असेल तर ठीक आहे. आम्ही भाऊ हात मुरडत राहिलो. पण काही वर्षांनी वडील वारल्यानंतर आम्ही शोभाला बळजबरीने या हवेलीत आणले. त्यानंतर आम्हाला कळले की तिला एक मुलगी देखील आहे. शोभाने संपूर्ण मालमत्ता आपल्या मुलीला दिली होती. 30 वर्षानंतर ती सर्व संपत्तीची पूर्ण मालकीण होऊ शकते. आम्ही भाऊ खूप रागावलो आणि शोभाला घरची दासी बनवली. मग आमची संपत्ती परत मिळावी म्हणून आम्ही तुझे लग्न शोभाच्या मुलीशी केले. पण तुझ्या आईला हे जाणवलं. शोभाला तिच्या मुलीला संपूर्ण सत्य सांगायचे होते म्हणून तिला दुसऱ्या वाड्यात पाठवले गेले. पाखीला तळघरात ठेवली होती जेणेकरून ती 30 वर्षाची झाल्यावर सर्व मालमत्ता ताब्यात घेतली जाईल आणि ती पुसली जाईल. या गोष्टी ऐकून मी थरथर कापले. तर विनय बोलला, मला लाज वाटते की तुम्हाला माझे आई वडील म्हणताना. तुम्ही संपत्तीच्या लालसेने इतके आंधळे झाले आहात की तुम्ही स्वतःच्या नात्याचाही विचार केला नाही आणि फक्त भाऊ बहिणीतच लोकांची लग्ने करून दिलीत. यामध्ये कोणतेही नुकसान नाही. आणि विनयने माझा हात धरून मला हवेलीतून बाहेर काढले. त्याने माझ्या आईलाही दुसऱ्या हवेलीतून फोन केला होता आणि तो पप्पांच्या घरी आला होता. पप्पा आणि आई 25 वर्षांनी एकमेकांना भेटत होते. दोघेही ढसाढसा रडू लागले. तेव्हा आजी म्हणाली, आता समजलं मी तुझ्या मुलीच्या प्रत्येक नात्याला का नाकारत होते. कारण माझ्या सुनेला वाचवायचे होते आणि हे काम फक्त माझी पाखीच करू शकते. आता हे आजीला कोण सांगणार? सुनेचा शोध घेत असताना तिचा नातीशीही संपर्क तुटणार होता. बरं, देवाने त्याचं काम केलं आणि आम्ही सर्व एकत्र आलो. विनयने त्याच्या आईवडिलांपासून विभक्त झाल्याची चर्चा केली होती. विनयने मेहनतीने कमावलेल्या पैशातून फ्लॅट घेतला होता. त्यात तो माझ्यासोबत राहायचा आणि त्याच्या आईवडिलांनाही भेटायला जायचा. मी पण माझ्या आईवडिलांना भेटायला यायचे, कारण माझी आईसुद्धा तिच्या नवऱ्यासोबत राहत होती आणि सासूची खूप सेवा करायची. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.